विद्यार्थी मित्र हो नमस्कार. व्हेनेटॉर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक सचिन सत्रे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आज मी आलेलो आहे व्हेनेटॉर करिअर्सनेच घेतलेल्या दुसऱ्या मॉक टेस्ट मधील जीके अर्थात जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान या विषयावरील प्रश्नांचं स्पष्टीकरण देण्यासाठी. तर चला आपण लगेच सुरुवात करूया स्पष्टीकरणाला. तर बघा, आपल्या प्रश्नपत्रिकेमधला प्रश्न क्रमांक 43 आणि जीकेचा हा पहिला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे की गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते. सरळ प्रश्न आहे, गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते. तर बघा, गौतम बुद्ध असतील किंवा वर्धमान महावीर असतील, ह्या अशी काही महत्वाची व्यक्ती आपल्या भारतामध्ये होऊन गेले आहेत, त्यांच्याविषयी असे काही प्रश्न येतात. त्यामधला हा पहिला प्रश्न आहे की गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय. तर विद्यार्थी मित्रांनो, गौतम बुद्धांच्या आईचे नाव आहे महामाया. काय नाव आहे? महामाया. याचं क हे उत्तर आहे. आता त्याचबरोबर इतर जे 3 पर्याय आहेत त्यांच्याविषयी पण आपण माहिती बघणं गरजेचं आहे. तर गौतमी हा जो पहिला पर्याय आहे, गौतमी हे आहे गौतम बुद्धांच्या मावशीचे नाव. गौतम बुद्धाच्या मावशीचे किंवा त्यांच्या सावत्राईचे पण हेच नाव आहे. मावशी हीच त्यांची सावत्राई होती गौतमी, आणि या गौतमीवरूनच त्यांना गौतम हे नाव मिळालं आहे. गौतम बुद्धांना गौतमीवरून त्यांना गौतम हे नाव मिळालं आहे. आणि हे जे यशोधरा आहे, यशोधरा हे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. गौतम बुद्धांच्या पत्नीचे नाव आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हे महामाया हे गौतम बुद्धांच्या आईचे नाव आहे. आणि गौतम बुद्धांचं स्वतःचं नाव होतं ते होतं सिद्धार्थ. गौतम बुद्धांचं पण नाव तुम्हाला विचारू शकतील. गौतम बुद्धांचं नाव होतं सिद्धार्थ. त्यानंतर सिद्धार्थच्या म्हणजेच गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव हे पण तुम्हाला विचारतात परीक्षेला. मुलाचे नाव ते होतं राहुल. गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव होतं राहुल. अशी गौतम बुद्धांच्या संबंधित असणारी ही सर्व नाव आहेत. गौतम बुद्धांच्या आईचं नाव महामाया, गौतम बुद्धांच्या पत्नीचं नाव यशोधरा, गौतम बुद्धांच्या मावशीचं नाव गौतमी, जिच्यावरून गौतम बुद्धांना गौतम हे नाव मिळालंय. गौतम बुद्धांचं नाव सिद्धार्थ आहे, तर गौतम बुद्धांच्या मुलाचं नाव राहुल आहे. अजून तुम्हाला एक माहिती सांगतो की गौतम बुद्धांचं अजून एक नाव होतं. गौतम बुद्धांचं अजून एक नाव होतं ते म्हणजे शाक्य मुनी. गौतम बुद्धांना अजून काय म्हटलं जातं तर शाक्य मुनी आज सुद्धा म्हटलं जातं. कारण गौतम बुद्धांचा जन्म हा शाक्य कुलात झालेला होता, त्यामुळे त्यांना शाक्य मुनी असं सुद्धा म्हटलं जातं. तर गौतम बुद्धांच्या संदर्भात ही सर्व जी नावांची यादी मी तुम्हाला दिलेली आहे. तसं म्हटलं तर गौतम बुद्धांच्या विषयी घेण्यासारखी माहिती भरपूर आहे. त्यांचा जन्म कुठं झाला, त्यांचा मृत्यू कुठं झाला, त्यांना ज्ञान प्राप्ती कुठं झाली, हे सर्व माहिती आहे. ती माहिती तुम्ही स्वतंत्रपणे तुमच्याकडे असणाऱ्या पुस्तकांमधून काढणं गरजेचं आहे. इथं फक्त मी त्यांच्याशी संबंधित असणारी नावे किंवा गौतम बुद्धांची नावे मी तुम्हाला सांगितलेली आहेत. आता पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. तर दुसरा प्रश्न आहे की अखिल भारतीय दलित संघाची स्थापना कोणी केली. तर बघा, अखिल भारतीय दलित संघाची स्थापना कोणी केली याचं उत्तर आहे पहिला पर्याय, ते म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनीच अखिल भारतीय दलित संघाची स्थापना केली आहे. आता इतर जे दुसरे पर्याय आहेत त्यांनी सुद्धा दलितांसाठी काही कामं केलेली आहेत, त्यामुळे त्यांच्या पण संस्था महत्वाच्या आहेत आणि आपल्या पर्यायांमध्ये कन्फ्युजन होतं. तर अखिल भारतीय दलित संघाची स्थापना केलेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी. तशाच एका संस्थेची स्थापना वीरा शिंदे यांनी केली आहे. ती संस्था आहे ती म्हणजे डिप्रेस्ड. ही पोलीस भरतीला हा प्रश्न सारखा येत असतो की डिप्रेस्ड क्लासेस मिशन हा प्रश्न सारखा येत असतो. या डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे वीरा शिंदे म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे यांनी. ती केलेली आहे 1906 ला केलेली आहे. आणि या प्रकारची जी एक संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली होती, ती केली होती 1924 साली. 1924 साली. तिचं नाव आहे बहिष्कृत हितकारिणी
सभा, बहिष्कृत हितकारिणी सभा ही 1924 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली होती. तर या प्रकारची काही संस्था छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केली नव्हती, पण त्यांचं पण दलितांसाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. तर या अखिल भारतीय दलित संघाची स्थापना पंजाबराव देशमुखांनी केली हे तर लक्षात ठेवाच. त्याचबरोबर ह्या दोन संस्थांवर एक सारखे प्रश्न येत असतात, ती म्हणजे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? वीरा शिंदेनी 1906 साली केली. आणि 1924 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर ती बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. आता जाऊया पुढल्या प्रश्नाकडे. पुढला प्रश्न काय सरळ आहे, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे, त्याचं डायरेक्ट उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्याही देशात तमिळ ही प्रमुख भाषा आहे? ते आहे सिंगापूर. तर भारताच्या दक्षिणेला असणारा हा देश आहे सिंगापूर. त्यामुळं भारताच्या दक्षिणेकडल्या राज्यातील लोक तिथं जास्त प्रमाणात गेल्यामुळं तिथं तमिळ ही एक महत्वाची किंवा प्रमुख भाषा आहे सिंगापूर या देशामधली. बघा, हा एक प्रश्न सारखा पोलीस भरतीला येणारा प्रश्न आहे की ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर यांचा दर्गा आहे अजमेर या शहरात. अजमेर या शहरात ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती हा अत्यंत महत्वाचा असा दर्गा आहे. अत्यंत महत्वाचा असा दर्गा आहे. बघा, त्यानंतरचा पुढला प्रश्न आहे नवेगाव. नवेगाव हा पशु पक्ष्यांनी समृद्ध असलेला प्रदेश कोणत्या जिल्ह्यात येतो? तर नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान आहे आणि तसंच तिथं अभयारण्य सुद्धा आहे आणि पशुपक्ष्यांनी असा समृद्ध असा हा मोठा प्रदेश आहे. तो हा प्रदेश जो आहे आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे दोन्ही सुद्धा कुठे येतं? तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये येतं. गोंदिया या जिल्ह्यामध्ये येतं. नवेगाव हा पशुपक्ष्यांनी समृद्ध असलेला जो प्रदेश आहे या प्रदेशामध्येच काय आहे? तर नवेगाव नावाचं राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे आणि ते आहे कुठं? गोंदिया या ठिकाणी. त्याचबरोबर इथं जो पर्याय दिलेला आहे त्या पर्यायामधला एक महत्वाचा पर्याय म्हणजे चंद्रपूर. या चंद्रपूर संदर्भात पण आपल्याला माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण चंद्रपूरमध्ये महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान जे स्थापन झालं ते चंद्रपूर जिल्ह्यात झालं आणि त्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे काय आहे? महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? चंद्रपूर जिल्ह्यात. आणि हे काय आहे? महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. हे पण लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येत असतो. आता आपण जाऊया पुढं. बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? याचा सरळ उत्तर आहे हेग. हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय आहे. यात काय अवघड प्रश्न आहे? सरळ प्रश्न आहे आणि हा प्रश्न अनेक वेळा आलेला आहे. असाच प्रश्न येतो, हेच पर्याय असतात. बघा, पुढला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरी जिल्ह्यात आहे? खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरी जिल्ह्यात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न बरोबर विचारलेला होता, पण याच्या पर्यायामध्ये थोडी गफलत झालेली आहे, कारण यामधील दोन पर्याय हे याचं उत्तर आहे. कारण राजवाडी हा जो गरम पाण्याचा झरा आहे आणि आसवली हा गरम पाण्याचा झरा आहे, हे दोन्ही पण गरम पाण्याचे झरे कुठं आहेत? रत्नागिरी जिल्ह्यातच आहेत. राजवाडी आणि आसवली हे दोन्हीही गरम पाण्याचे झरे रत्नागिरी जिल्ह्यातच आहेत. याचं तुम्हाला ज्यांनी या दोन्हीपैकी एक उत्तर लिहिलं आहे त्यांना याचं फुल मार्क्स मिळेल किंवा तुम्ही तो मार्क्स घ्यायचा आहे. तर राजवाडी आणि आसवली दोन्हीही गरम पाण्याचे झरे कुठं आहेत? रत्नागिरी जिल्ह्यामध्येच आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातच आहेत. आता हा जो वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा झरा आहे तो आहे ठाणे जिल्ह्यात. हा आहे ठाणे जिल्ह्यात. आणि उन्नेरे हा जो गरम पाण्याचा झरा आहे हा आहे रायगड जिल्ह्यात. रायगड जिल्ह्यातला उन्नेरे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातला वज्रेश्वरी पण लक्षात ठेवायचा आहे. आणि इथं जरी आपल्या प्रश्नामध्ये गफलत झाली असली तर रत्नागिरी जिल्ह्यातला राजवाडी आणि आसवली दोन्ही पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पोलीस भरती परीक्षेला
हा प्रश्न येऊ शकतोय. आता पुढला प्रश्न आहे पुल्लर लेणी. बघा पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आढळतात? म्हणजे पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर ही पुल्लर लेणी ज्या आहेत त्या आहेत नागपूर जिल्ह्यात. याचं उत्तर आहे नागपूर. पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? नागपूर जिल्ह्यात आहेत. नागपूर जिल्ह्यात. नागपूर जिल्ह्यातली पुल्लर लेणी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण हे नाव वेगळं आहे आणि ही लेणी तशी कमी चर्चेत असतात त्यामुळे आपल्याला लक्षात राहत नाहीत. पण पुल्लर लेणी ही नागपूर जिल्ह्यात आहेत. आता इतर पुढली आपण माहिती बघूया. ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खूप महत्वाची लेणी आहेत. त्यामधली पहिली लेणी आहे छत्रपती संभाजीनगर मधली पहिली लेणी मी तर लिहितो ती म्हणजे पितळखोरा. आता पितळखोरा लेणीच मी पहिल्यांदा का लिहिली? तर पितळखोरा ही जी लेणी आहेत ती भारतातील सर्वात प्राचीन लेणी आहेत. भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती? तर पितळखोरा लेणी. आपण असं म्हणू शकतोय की अजिंठा वेरूळची लेणी किंवा दुसऱ्या कुठल्या लेण्यांचं नाव घेऊ शकतोय, पण भारतातील सर्वात प्राचीन लेणी म्हटलं तर ती कोणती आहेत? पितळखोरा. ती आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद जिल्हा. त्याचबरोबर दुसरी लेणी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, ती म्हणजे अजिंठा व वेरूळ. अजिंठा व वेरूळची लेणी. अजिंठ्याची लेणी वेगळी आणि वेरूळची लेणी वेगळी, पण ही पण लेणी कुठं आहेत? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच आहे. यामधलं ही तर सर्वांना माहीत असतात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधली, पण पितळखोरा हे लक्षात नसतात. आणि पितळखोराचं वैशिष्ट्य हे लक्षात ठेवा की ती भारतातील सर्वात प्राचीन लेणी आहेत. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यामध्ये पण लेणी आहेत. ती लेणी जी आहेत ती लेण्यांना म्हणतात एलिफंटा लेणी. एलिफंटा लेणी किंवा एलिफंटा केव्ज. एलिफंटा केव्ज. तर एलिफंटा लेणी किंवा एलिफंटा केव्ज जे आहेत ते आहेत रायगड जिल्ह्यात. आणि रायगड जिल्ह्यात पण कुठे आहेत बघा, तर त्यांना गारापुरीची लेणी पण म्हणतात, कारण ती गारापुरी या बेटावर आहेत. गारापुरीची लेणी यांनाच काय म्हणतात? गारापुरीची लेणी. एलिफंटा केव्ज यांनाच गारापुरीची लेणी असं म्हणतात. का म्हणतात? तर गारापुरी या बेटावर ही लेणी आहेत एलिफंटा केव्ज. एलिफंटा केव्ज. तर आता पुढे जाऊया पुढल्या प्रश्नाकडे. बघा पुढला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. पुणे जिल्ह्यास एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? म्हणजे पुणे जिल्ह्याशी संलग्न असणारे किती जिल्हे आहेत? पुणे जिल्ह्याची एकूण संलग्न असणारे जिल्हे किती, असा हा प्रश्न आहे. तर असे जिल्हे आहेत 5. एकूण 5 जिल्ह्यांच्या सीमा या पुणे जिल्ह्याला लागून आहेत. आता 5 जिल्हे कोणते? घड्याळाच्या काट्याच्या क्रमाने आपण बघूया. तर पहिला आहे ठाणे. ठाणे. त्यानंतर आहे अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचा अहमदनगर. अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचा अहमदनगर. त्यानंतर आहे सोलापूर. त्यानंतर आहे सोलापूर. त्यानंतर आहे सातारा आणि शेवटी आहे तो म्हणजे रायगड. तर बघा अशा एकूण 5 जिल्ह्यांच्या घड्याळाच्या काठीच्या प्रमाणात जर म्हटलं तर हा ठाणे, त्यानंतर हा अहिल्यानगर, त्यानंतर हा सोलापूर, नंतर सातारा आणि नंतर रायगड, असे 5 जिल्ह्यांच्या सीमा पुणे जिल्ह्यास लागून आहेत. 5 जिल्ह्यांच्या सीमा ह्या पुणे जिल्ह्यास लागून आहेत. बघा कोकणचे हवामान टिंबटिंब आहे. म्हणजे कोकणचे हवामान कसे आहे असा प्रश्न आहे. तर कोकणचे हवामान हे समप्रकारचे आहे. समप्रकारचे आहे. कोकणचे हवामान हे कसे आहे? समप्रकारचे आहे. समप्रकारचे याचा अर्थ लक्षात घ्या की वर्षभर जे हवामान असतं ते जवळजवळ एकसारखं असतं. किंवा वर्षभर जर समजा तापमानाचा विचार केला, हवामानाचं एक अंग आहे तापमान, त्याचा जर विचार केला तर तापमानामध्ये ज्यादा फरक पडत नाहीत वर्षभरात. 1-3-4 अंश सेल्सिअसचाच फक्त फरक पडत असतो. नाहीतर इथलं जे तापमान आहे ते सम राहत असतं. हिवाळ्यात पण थोडं गरमच असतं आणि उन्हाळ्यामध्ये पण तेवढं गरम नसतं.
तर हे सम असतं. वर्षभर तापमान हे कसं असतं, सम असतं, किंवा हवामान हे तिथलं सम असतं. हवामानात वर्षभर एवढा मोठा फरक पडत नाही, त्यामुळे त्याला सम म्हणतात. विषम हवामान म्हणजे काय असतं, तर जिथल्या हवामानामध्ये वर्षभरामध्ये खूप फरक होतो. म्हणजे थंडीच्या दिवसात प्रचंड थंडी पडते आणि उन्हाळ्यामध्ये प्रचंड उन्हाळा असतो. अशाला हवामानाला काय म्हणतात, विषम हवामान म्हणतात. आणि सम हवामान म्हणजे काय, तर उन्हाळ्याच्या तुलनेत जी थंडी असते ती जादा थंड नसती, किंवा थंडीच्या तुलनेत उन्हाळा असतो तो जादा उष्ण नसतो. म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामध्ये जवळजवळ सारखंच तापमान ज्या क्षेत्रात असतं त्याला म्हणायचं समतापमान. आणि जिथं उन्हाळ्यात एकदम उष्ण तापमान आणि हिवाळ्यात एकदम थंड तापमान असतं त्या ठिकाणाला म्हणायचं विषम तापमान. बघा पुढला प्रश्न आहे, इंटरनेटमध्ये जोडलेल्या कॉम्प्युटरला एक ऍड्रेस असतो त्यास काय म्हणतात. बघा इंटरनेटमध्ये जोडलेल्या कॉम्प्युटरला जो एक ऍड्रेस असतो, ऍड्रेस, त्याला म्हणतात इंटरनेट प्रोटोकॉल. इंटरनेट प्रोटोकॉल म्हणतात. इंटरनेटमध्ये जोडलेल्या कॉम्प्युटरला एक ऍड्रेस असतो त्याला काय म्हणतात, इंटरनेट प्रोटोकॉल म्हणतात. त्याला इंटरनेट प्रोटोकॉल म्हणतात. पुढला प्रश्न आहे, पेशीमधील टिंबटिंबना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात. पेशीचे ऊर्जा केंद्र असं कशाला म्हटलं जातं, असा एक प्रश्न येतो, किंवा हा प्रश्न येतो की पेशीमधील टिंबटिंबना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हटले जातं. तर पेशीमध्ये जे अन्न असतं त्या अन्नापासून ऊर्जा निर्मिती करण्याचं काम हे चालतं तंतुकणिकांमध्ये. कुठे चालतं, तंतुकणिकांमध्ये. त्यामुळे तंतुकणिकांनाच काय म्हणतात, पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात. पेशीच्या ऊर्जा केंद्र म्हणतात. किंवा कधी कधी तंतुकणिका हा शब्द न येता एक शब्द येतो, तो म्हणजे कोणता, मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया असा शब्द येतो. मायटोकॉन्ड्रिया असा पण शब्द येतो. तंतुकणिका त्यालाच इंग्लिशमध्ये मायटोकॉन्ड्रिया म्हणतात. आपली पोलीस भरतीची परीक्षा मराठीतच असते त्यामुळे तंतुकणिकेला पर्यायी शब्द मायटोकॉन्ड्रिया असा सुद्धा येतो. या ठिकाणी काय होतं, तर पेशींमध्ये म्हणजे वनस्पती पेशींमध्ये किंवा कोणत्याही पेशींमध्ये ऊर्जा निर्मितीचं कार्य कुठे चालतं, तंतुकणिकांमध्ये चालतं. आता हे हरित लवक असतं, हरित लवक याचं काय काम असतं, तर हरित लवकामध्ये काय केलं जातं, तर अन्न साठवण्याचं काम केलं जातं. हरित लवकांमध्ये काय केलं जातं, वनस्पतींच्या पेशीमधलं हे हरित लवक हे अंग काय, हरित लवक हे अंग कुठं आहे, वनस्पतींमधल्या पेशीमध्ये अंग काय, आणि इथं अन्न साठवण्याचं काम केलं जातं. अन्न साठवण्याचे काम केलं जातं. त्याचबरोबर हा तिसरा जो पर्याय रायबोझोम, याच्यावर पण तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. तर रायबोझोमचं काम काय असतं, तर विकरे तयार करणे, प्रथिने आणि विकरे तयार करणे. बघा यांचं काम असतं काय, प्रथिने व विकरे. विकर हा प्रथिनांचाच एक प्रकार आहे, तयार करणे. प्रथिने व विकरे तयार करण्याचं काम कुठे चालतं, रायबोझोम मध्ये चालतं. रायबोझोम मध्ये चालतं. आणि जी लयकारिका आहे, लयकारिका चौथा पर्याय लयकारिका, यांनाच काय म्हणतात, पेशीमधील आत्मघातकी पिशव्या म्हणतात. आत्मघातकी पिशव्या म्हणतात. आत्मघातकी, कारण या आत्मघातकी पिशव्या का म्हणतात, तर त्या पेशीच ह्याच्यामध्ये नष्ट होते. पेशी जी आहे ती लयकारिकांमध्ये नष्ट होते. त्यामुळे यांना काय म्हणतात, लयकारिकांना काय म्हणतात, आत्मघातकी पिशव्या असं म्हणतात. लयकारिकांनाच काय म्हणतात, आत्मघातकी पिशव्या म्हणतात. रायबोझोम यांचं काम काय आहे, तर प्रथिने व विकरे तयार करण्याचं काम. प्रथिने व विकरे तयार करण्याचं काम कोण करतं, रायबोझोम करतं. अन्न साठवण्याचं काम हरितलवके करतात. तर पेशीमध्ये ऊर्जा निर्मिती करण्याचं काम कोण करतं, तंतुकणिका किंवा मायटोकॉन्ड्रिया करतात. पुढला प्रश्न पण सरळ आहे, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या विकरांचा मारा करतात, कोणत्या किरणांचा मारा करतात. किरण, हे किरण आहेत, किरणांचा मारा करतात. तर बघा कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात, तर तो करतात गॅमा किरणांचा मारा करतात. हा पण एक सारखा येणारा प्रश्न आहे.
सारखा येणारा प्रश्न आहे की कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? तो गॅमा किरणांचा मारा करतात. बघा, बायोप्सी हा जो शब्द आहे, बायोप्सी हा कोरोना कालावधीत खूप गाजलेला प्रश्न आहे. कोरोना कालावधीत खूप गाजलेला मुद्दा आहे बायोप्सी कन्सेप्ट. तर बायोप्सी म्हणजे काय? तर बायोप्सी म्हणजे काय? इथं पर्याय तर अनेक दिले, त्यामधला पर्याय आहे तो म्हणजे पेशी व टिश्यू वापरून. बघा, पेशी व टिश्यू वापरून वैद्यकीय निदान करण्याचे तंत्र. पेशी व टिश्यू वापरून म्हणजे शरीराचं एक अंग काढलं जातं, एखादा शरीराचा असा भाग कट करून घेतला जातो आणि त्याच्यावर अभ्यास करून, त्या भागावर अभ्यास करून, त्या भागात जो भाग कट केलेला आहे त्यामधल्या पेशी किंवा टिश्यूंचा अभ्यास करून काय केलं जातं की माणसाला कोणता रोग झालाय हे शोधून काढलं जातं. म्हणजेच रोगाचं वैद्यकीय निदान केलं जातं. त्याला म्हणतात काय? बायोप्सी. बायोप्सी म्हणजे काय? तर पेशी व टिश्यू वापरून वैद्यकीय निदान करण्याचे एक ते तंत्र आहे. बघा, पुढला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे, कारण ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मुलं कायम कन्फ्यूज होत असतात. प्रश्न काय आहे की शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? तर शरीरातील रक्त ज्यावेळेस हृदयाकडे येते त्यावेळेस तुम्ही एक कायम गोष्ट लक्षात ठेवायची की शरीरातील रक्त ज्यावेळेस हृदयाकडे येते हे कायम रक्त अशुद्धच असतं. कारण शुद्ध रक्ताचा शरीराला पुरवठा कोण करतं? तर हृदय करतं. म्हणजेच काय? तर हृदयाकडून शरीराकडे जाणारं रक्त हे शुद्ध असतं, पण शरीराकडून हृदयाकडे येणारं रक्त हे कसं असतं? अशुद्ध रक्त असतं. शरीराकडून हृदयाकडे येणारं रक्त अशुद्ध असतं आणि अशुद्ध रक्ताचं जे वहन आहे ते कोण करतं? शिरा करतात. शिरा, ह्याचं उत्तर शिरा हे आहे. आपल्या शरीरातल्या शिरा हे काय करतात? शरीरातून म्हणजे शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे आणतात. पण हे रक्त कसं असतं? हे रक्त अशुद्ध असतं, अशुद्ध असतं, हे अशुद्ध रक्त असतं. आता बघा, इथं शिरा हा पर्याय आलेला आहे. याच बरोबर शिरा या पर्यायांच्या ऐवजी दुसरा पर्याय काय येऊ शकतो? तर नीला. शिरांनाच दुसरं नाव काय आहे? नीला. शिरा म्हणजेच नीरा, नीला. नीला किंवा शिरा ह्या काय करतात? शरीरातील अशुद्ध रक्त हे हृदयाकडे वाहून आणण्याचं काम करत असतात. आता यात वरचे जे दोन पर्याय आहेत रोहिणी आणि धमनी. तर धमनी म्हणजेच रोहिणी बरं का. धमनी म्हणजेच काय? रोहिणी. धमनी म्हणजेच रोहिणी. आणि धमनीचं काय असतं? तर शुद्ध रक्त. धमनीचं काय काम असतं? शुद्ध रक्त. शुद्ध रक्त हृदयाकडून शरीराकडे नेण्याचं काम कोण करतं? धमनी करतं. शुद्ध रक्त हृदयाकडून शरीराकडे नेण्याचं काम कोण करतं? तर धमनी करते. धमनीचं दुसरं नाव काय आहे? रोहिणी. धमनीचं दुसरं नाव आहे रोहिणी, हे लक्षात ठेवा. तर बघा, पुढला प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाला असतात? प्रश्न सरळ आहे, प्रश्नाचं उत्तर सरळ असतं. बहुतेक उच्च दर्जाच्या नेमणुका आहेत आपल्या भारतामध्ये, त्या नेमणुका करण्याचा अधिकार दिलेला आहे राष्ट्रपतींना. याचं उत्तर आहे राष्ट्रपती. हेच याचं उत्तर आहे राष्ट्रपती, सरन्यायाधीश नाही. बघा, PTZ कॅमेरे आजकाल मोठ्या प्रमाणात वापरात येत आहेत. तर PTZ कॅमेरे जे आहेत ते सध्या खूप वापरात आहेत, त्यामुळे त्यांचा इथं लॉंग फॉर्म विचारलेला आहे. तो लॉंग फॉर्म PTZ कॅमेरांचा तुम्ही लक्षात ठेवा, तो आहे पॅन टिल्ट झूम. हे त्याचा लॉंग फॉर्म पॅन टिल्ट झूम हा त्याचा पर्याय आहे. तर बघा, यानंतरचा प्रश्न अत्यंत कन्फ्युजिंग असा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना अनेकांची चूक झालेली आहे, कारण प्रश्न लोकांनी व्यवस्थित वाचला नाही. प्रश्न काय आहे की 1857च्या उठावा दरम्यान राणी लक्ष्मीबाई कोणत्या ठिकाणी शहीद झाली? म्हणजे राणी लक्ष्मीबाईचा कोणत्या ठिकाणी मृत्यू झाला असा प्रश्न आहे. तर याचं अनेकांनी उत्तर दिलेलं आहे झाशी. अनेकांनी उत्तर दिलेलं आहे झाशी, पण याचं उत्तर आहे ग्वाल्हेर. याचं उत्तर आहे ग्वाल्हेर. राणी लक्ष्मीबाई ही जरी झाशीची राणी असली तरी झाशी इंग्रजांनी जिंकल्यानंतर ती ग्वाल्हेरला गेलेली होती आणि ग्वाल्हेरमध्येच
ती शहीद झाली आहे. ग्वाल्हेरमध्येच तिचा मृत्यू झाला. राणी लक्ष्मीबाईचा मृत्यू कुठे झालेला आहे तर ग्वाल्हेर या ठिकाणी झालेला आहे. ग्वाल्हेर या ठिकाणी, हा मुद्दा लक्षात ठेवा. ग्वाल्हेर या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. त्यानंतरचा पुढला प्रश्न आहे की कोरोना संकट काळात उपयोगी पडलेला जो साथ रोग कायदा होता, साथ रोग कायदा होता, तो ब्रिटिशांनी कधी केला होता? तर बघा, ब्रिटिशांनी हा कायदा केला होता 1897च्या जी प्लेगची साथ भारतामध्ये आली होती. 1897ला इंग्रजांच्या काळात जी भारतामध्ये प्लेगची साथ आली होती, ती प्लेगची साथ आटोक्यात आणण्यासाठी इंग्रजांनी साथ रोग कायदा केला होता 1897 या वर्षी. 1897 या वर्षी. आणि तोच कायदा कोरोना कालावधीत भारत सरकारला उपयोगी पडला. तो ह्याचाच कायदा उपयोगी पडला अशातला भाग नाही, कारण त्या कायद्यात पुढल्या काळात काही बदल होत गेले. पण कोरोना काळात प्लेगच्या साथीच्या रोगात 1897ला जो इंग्रजांनी कायदा केला होता साथ रोग कायदा, तोच कायदा कुणाला उपयोगी पडला? सध्याच्या भारत सरकारला कोरोना काळात उपयोगी पडला. आता मुद्दा एक लक्षात घ्या, 1897च्या संदर्भात सांगतो. तुम्हाला माहीतच आहे की रँडची हत्या चापेकर बंधूंनी केली. पुण्याचा कमिशनर असणारा रँड नावाचा एक अधिकारी होता. त्या रँडची हत्या कोणी केली? चापेकर बंधूंनी केली. ती या दरम्यानच केली, कारण पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती. ती साथ आटोक्यात आणण्यासाठी इथं साथ रोग कायदा अंमलात आला होता. त्यावेळेस इंग्रजांचे जे अधिकारी होते घरोघरी जाऊन काय करायचे, लोकांची घरं चेक करायचे की घरात काय घाण आहे का, किंवा काय उंदरांच्यामुळे तो रोग पसरत होता, तर काय उंदीर वगैरे आहेत का, असे घरोघरी जाऊन बघायचे. त्यामुळं धर्मावर संकट आलंय असं त्यावेळच्या पुण्यातल्या लोकांचे समजूत झाली. आणि त्याच्या आधारेच काय केलं, चापेकर बंधूंनी ह्या कमिशनर रँड याची हत्या केली. बघा, पुढला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की चंदेरी तंतुक्रांती कशाशी संबंधित आहे? तर चंदेरी तंतुक्रांती ही कापूस उत्पादनाशी संबंधित आहे. बघा, चंदेरी तंतुक्रांती कशाची तर कापूस उत्पादन, कापूस हेच त्याचं उत्तर आहे. चंदेरी तंतुक्रांती ही कापूस उत्पादनाशी संबंधित आहे. चंदेरी म्हणजे चांदीशी संबंधित, म्हणजे सिल्वर रिव्हॉल्युशन असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे चंदेरी तंतुक्रांती ही कापूस उत्पादनाशी संबंधित आहे. तशीच सोनेरी तंतुक्रांती आहे ती ताग उत्पादनाशी संबंधित आहे. बघा, ताग उत्पादनाशी संबंधित कोणते आहे? सोनेरी तंतुक्रांती. ताग उत्पादनाशी संबंधित आहेत सोनेरी तंतुक्रांती ही ताग उत्पादनाशी संबंधित आहे. तर चंदेरी तंतुक्रांती ही कापूस उत्पादनाशी संबंधित आहे. तर रेशीम उत्पादनासाठी कोणती क्रांती प्रसिद्ध आहे? तर ती आहे श्वेतक्रांती. कारण रेशमाचे धागे पांढऱ्या रंगाचे असतात, त्यामुळं श्वेतक्रांती रेशीम उत्पादनाशी संबंधित आहे, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आता श्वेतक्रांती ही रेशीम उत्पादनासोबतच दूध उत्पादनासाठी सुद्धा तिचा उल्लेख केला जातो. दूध उत्पादनासाठी जी क्रांती असते ती पण श्वेतक्रांतीच म्हटलं जातं. दूध उत्पादनातल्या क्रांतीला पण श्वेतक्रांती म्हटलं जातं. रेशीम उत्पादनातल्या क्रांतीला पण श्वेतक्रांतीच म्हटलं जातं, हे तर लक्षात ठेवा. आणि कापूस उत्पादनामध्ये कोणते? चंदेरी तंतुक्रांती, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता कृत्रिम धागा निर्मिती जी आहे त्याच्या उत्पादनाशी संबंधित कोणती क्रांती आहे? याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. खाली कमेंटमध्ये तुम्ही उत्तर सांगायचंय की कृत्रिम धागा निर्मिती संदर्भातील क्रांती कोणती. आता बघा, पुढला प्रश्न पण महत्वाचा आहे. असे प्रश्न येत असतात. तो प्रश्न आहे 2023चा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? तर 2023चा साहित्यातील नोबेल पुरस्कार, असे सोपे प्रश्न येतात नोबेल पुरस्कार, तो मिळालेला आहे जॉन फोसे यांना. तर 2023चा साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे जॉन फोसे यांना मिळालेला आहे. तर बघा, आता या संदर्भात अजून एक माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे नरगेस मोहम्मदी यांचं एक नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण नरगेस मोहम्मदी यांना
शांततेचा नोबेल मिळालेला आहे. यांना शांततेचा नोबेल मिळालेला आहे. शांततेचा नोबेल कुणाला मिळाला? नरगेस मोहम्मद यांना. आणि नरगेस मोहम्मद या महिला आहेत, त्या आहेत इराण या देशातील. इराण या देशातील मानवतावादी कार्यकर्ते आहेत. नरगेस मोहम्मद या इराण या देशातील मानवतावादी कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावरच ज्यादा प्रश्न येऊ शकतो. तर त्यांना मिळालेला आहे शांततेचा नोबेल पुरस्कार. त्या कोणत्या देशाच्या होते असा प्रश्न येऊ शकतो. आणि जॉन फोस्से यांच्यावर फक्त एवढाच प्रश्न येतो की साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला. तर बघा, महाबळेश्वर येथे खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झालेला नाही असा प्रश्न आहे. इथं अनेकांनी झालेला एवढंच वाचून पहिल्यांदा त्यांना सावित्री दिसली तर तेच त्यांनी उत्तर दिलेलं आहे. तर महाबळेश्वर येथे खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झालेला नाही असं विचारलंय. तर महाबळेश्वर इथं सावित्री नदीचा उगम झालाय, गायत्री नदीचा पण उगम झालाय, वेण्णा नदीचा उगम झालाय, त्याचबरोबर कोयना, बघा कोयना आणि कृष्णा अशा 5 नद्यांचा उगम कुठे झालेला आहे? महाबळेश्वर इथं. 5 नद्या कोणत्या? तर एक सावित्री, दुसरी गायत्री, तिसरी वेण्णा, चौथी कोयना आणि 5वी कृष्णा या नद्यांचा उगम झालेला आहे. सरस्वती या नदीचा उगम महाबळेश्वर इथं झालेला नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हे आहे. या प्रश्नाचं उत्तर सरस्वती हे आहे. कारण सरस्वती या नदीचा उगम महाबळेश्वर इथं झालेला नाही. महाबळेश्वर मध्ये या 5 नद्यांचा उगम झालाय. या नद्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर त्या कोणत्या दिशेला वाहतात या पण तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर यातल्या ज्या इथं दिलेल्या 3 नद्या आहेत, महाबळेश्वर मध्ये उगम पावणाऱ्या ज्या 3 नद्या मी इथं दिलेल्या आहेत, त्या नद्या पश्चिम वाहिनी आहेत. कशा आहेत? या 3 नद्या आहेत त्या कशा आहेत? पश्चिम दिशेला वाहतात, पश्चिम वाहिनी आहेत. तर कृष्णा आणि कोयना ह्या पूर्व वाहिनी आहेत, पूर्व वाहिनी आहेत, पूर्व दिशेला वाहतात. ही पण माहिती इथं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची हिवाळी राजधानी कोणती? तर बघा, जम्मू आणि काश्मीरला 2 राजधानी आहेत. जम्मू आणि काश्मीरला पूर्वीपासूनच 2 राजधानी आहेत. त्यातली एक राजधानी हिवाळी आहे आणि एक राजधानी ही उन्हाळी आहे. हिवाळी आणि उन्हाळी अशा 2 राजधान्या कुठं आहेत? जम्मू काश्मीरला आहेत. त्यामधली हिवाळी राजधानी आहे जम्मू. जम्मू हीच काय आहे? हिवाळी राजधानी आहे. कायमस्वरूपी लक्षात ठेवा. जम्मू ही काय आहे? तर जम्मू आणि काश्मीरची हिवाळी राजधानी आहे. तर श्रीनगर ही उन्हाळी राजधानी आहे. लक्षात ठेवा, श्रीनगर ही उन्हाळी राजधानी आहे. उन्हाळी राजधानी. बघा, जम्मू काश्मीरच्या दोन्ही राजधान्या तुम्हाला लक्षात ठेवा. जम्मू ही हिवाळी राजधानी आहे, तर श्रीनगर ही उन्हाळी राजधानी आहे. तसेच खाली जे 2 पर्याय दिलेले आहेत त्यामधला लेह ही लडाख या केंद्रशासित प्रदेशाची. लडाख हा जो केंद्रशासित प्रदेश आहे तो 2019च्या आधी जम्मू काश्मीर या राज्याचा भाग होता. पण जम्मू काश्मीर या राज्याचे 2 भाग करून 2019 साठी जम्मू काश्मीर हा एक केंद्रशासित प्रदेश केला. तसाच लडाख हा एक केंद्रशासित प्रदेश केला गेला. आणि लडाखच्या ह्या 2 राजधान्या आहेत. लडाखच्या राजधान्या कोणत्या आहेत? 2 आहेत. एक आहे लेह आणि दुसरी आहे कारगिल. त्यामधली लेह जी आहे त्या आहे उन्हाळी राजधानी. इथं लक्षात ठेवा, लेह जी आहे ती उन्हाळी राजधानी आणि कारगिल जी आहे त्या आहे हिवाळी राजधानी. कारगिल ही हिवाळी राजधानी आहे, पण ती कोणाची आहे? लडाख या केंद्रशासित प्रदेशाची. लडाख या केंद्रशासित प्रदेशाची हिवाळी राजधानी कोणती आहे? कारगिल. आणि लडाखचीच उन्हाळी राजधानी आहे लेह. हे लक्षात ठेवा. तर बघा, हा एक चालू घडामोडीतला सध्या गाजत असलेला प्रश्न आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तो म्हणजे एप्रिल 2024 मध्ये शांघाय हे चीन मधलं शहर आहे. तर एप्रिल 2024 मध्ये शांघाय इथं झालेल्या तिरंदाजी स्पर्धेत, तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत, म्हणजे तिरंदाजी म्हणजे बाण, धनुष आणि बाण
धनुष्यातून बाण सोडण्यालाच तिरंदाजी म्हणतात. तर तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत कोणत्या संघाला हरवून भारतीय पुरुष संघाने सुवर्ण पदक जिंकले? तर इथं दक्षिण कोरियाच्या संघाला हरवून भारतानं काय केलेलं आहे? सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. पण भारतानं सुवर्ण पदक कोणत्या स्पर्धेत जिंकलेलं आहे? तर तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं प्रश्न एकच आहे, पण यातून अनेक मुद्दे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजेत. पहिला मुद्दा काय? तर 2024 ची तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात झाली? तर ती झाली चीन या देशात झाली. कुठे झाली? चीन या देशात. चीन या देशात ती पण कोणत्या शहरात? तर शांघाय या शहरात झाली. चीन या देशात तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा झाली. आणि 2024 ची तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा कोणी जिंकली? तर ती भारतीय संघाने जिंकली. ती कोणती? भारतीय पुरुष संघाने जिंकलेली आहे. भारतीय पुरुष संघाने जिंकलेली आहे. आणि ती कुणाला हरवून जिंकली? तर दक्षिण कोरिया या संघाला हरवून जिंकलेली आहे. बघा पुढला पण प्रश्न सरळच आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील टिंबटिंब ही ग्रामपंचायत जातीय जनगणना करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली. म्हणजे जातनिहाय जनगणना करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरलेली आहे. ती कोणत्या जिल्ह्यातली आहे? अहिल्यानगर जिल्ह्यातील. म्हणजे पूर्वीचा अहमदनगर जिल्हा आणि सध्याचा अहिल्यानगर जिल्हा. तर या जिल्ह्यातील ती ग्रामपंचायत आहे. तर त्या ग्रामपंचायतीचं नाव आहे जखणगाव. ती ग्रामपंचायत आहे जखणगाव. जखणगाव या ग्रामपंचायतीनं नुकतंच काय केलेलं आहे? तर जातीय जनगणना केली आहे. जातीय जनगणना म्हणजेच जातनिहाय जनगणना केलेली आहे. तर बघा यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे. असे प्रश्न पोलीस भरतीला कायम येत असतात की छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या गडावर झाला? छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या गडावर झाला? तर छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म झालेला आहे रायगडावर. रायगड या किल्ल्यावर झालेला आहे. रायगडावर झालेला आहे कुणाचा जन्म? छत्रपती राजाराम महाराजांचा. त्यानंतर सारखा येणारा प्रश्न आहे तो म्हणजे संभाजी महाराजांचा जन्म. संभाजी महाराजांचा जन्म आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म आहे तो झालेला आहे पुरंदर किल्ल्यावर. पुरंदर किल्ल्यावर झालेला आहे पुणे जिल्ह्यात. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा तर माहीतच आहे आपणा सर्वांना. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे शिवनेरी किल्ल्यावर. शिवनेरी किल्ल्यावर. हा प्रश्न विचारून आता सगळ्यांचा पाठ झालेला आहे. त्यामुळे शिवनेरी किल्ल्याविषयी अजूनही वाढीव माहिती काय विचारतात? तर शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर शिवनेरी हा किल्ला पुण्यातील जुन्नर या तालुक्यामध्ये आहे. हे लक्षात ठेवायचं. पुण्यातील जुन्नर या तालुक्यामध्ये आहे. आणि पुरंदर हा किल्ला पुरंदरच तालुक्यात आहे. पुरंदर हा किल्ला पुरंदरच तालुक्यात आहे. तर अशा पद्धतीने माहिती लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं जीकेच्या बहुतेक सर्व प्रश्नांचं आपण स्पष्टीकरण केलेलं आहे. तुम्ही पण या प्रश्नांच्या अनुषंगानं अधिक अभ्यास करणं गरजेचं आहे. नमस्कार.